आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळं काही कमावतो, पैसा, गाडी, बंगला, नोकर, चाकर सगळं काही आपल्याकडे आहे. परंतु आपल्या घरातली जी मुलं आहेत ना, त्या मुलांचं लग्न वेळेवर होत नाही, एवढं दुःख आपल्या मनामध्ये आहे. आपल्याला वाटतं की आपल्या घरातल्या मुलांची लग्न झाले पाहिजे, त्यांचं वय निघून चाललंय तरीसुद्धा मुलांची लग्न होत नाहीत. आपण पाहुणे सांगतो की आमच्या मुलासाठी एखादं विवाहाचं स्थळ बघा, पण पाहुणे काय आपल्या मुलासाठी लग्नाचं स्थळ बघत नाहीत. म्हणजे काय, आपल्या मुलाचं वय निघून चाललंय, मुलाचं लग्न होत नाही. तर मंडळी, तुमच्या मुलाचं लग्न होण्यासाठी आणि योग्य वेळेत होण्यासाठी मी एक रामबाण उपाय सांगणार आहे. आणि उपाय तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आता जवळपास पौर्णिमा 2 दिवसावर आलेली आहे. हा उपाय तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे. आणि हा उपाय ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या मुलाचं लग्न लवकर होण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही अगोदर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, जाणून घ्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी काय उपाय करायचा आहे. आपल्या गावामध्ये एखादं वटवृक्षाचं झाड नक्की असेल. या वटवृक्षाच्या झाडाला आपण पिवळ्या रंगाचा करदोडा बांधलेला नारळ अर्पण करायचा. म्हणजे काय, एक नारळ घ्यायचं आणि त्या नारळाला पिवळ्या रंगाचा करदोडा घ्यायचा. पिवळ्या रंगाचा करदोडा जर नसेल तर पिवळ्या रंगाचा दोरा घ्यायचा आणि तुमच्या मुलाचं जेवढं वय असेल तेवढा दोरा त्या नारळाला गुंडाळायचा आणि ते नारळ आपण हातामध्ये घेऊन वडाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा मारायच्या आणि तेच नारळ गावातल्या नदीमध्ये अर्पण करायचं, नदीला समर्पण करायचं. असा उपाय तुम्ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी जर केला ना, तर तुमच्या घरातल्या मुलाच्या लग्नाचा प्रश्न कायमचा निकाली लागेल. तुमच्या घरातल्या मुलांची लग्न योग्य वेळेत होतील. आणि हा उपाय कोणी करायचा? ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे. रामकृष्ण हरी.